एक एक सामना जिंकून पुढे सरकल्यात म्हणजे ओमसाई आगासन घारिवली, तर वडेगाव संघाने सुद्धा एक सामना जिंकला पाहिजे. इथून जो संघ जिंकेल तो वडेगाव संघाबरोबर फाईट बॅक करणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक घेऊन एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू योगेशला आपण पाहू शकता. तर P1 मध्ये पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथं मात्र एसटीच्या भूमिकेत आपण प्रदीपला पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग लेगला, शॉर्ट मिड विकेटला पण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, वडी लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला थर्डमॅन, टी पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर. योगेश सुरेंद्र पहिला चेंडू फुल टॉस आहे. यावेळेला खूप चांगलं टायमिंग बघायला मिळतंय. चेंडू मिड विकेट सीमारेच्या पार, चौकार. सुरेंद्र लोखंडेच्या बॅटून पहिला चौकार. खरं का सुरेंद्र लोखंडेला जर तुम्ही फुलटॉस चेंडू टाकले आणि असे दिशाहीन चेंडू जर फेकले तर सुरेंद्र लोखंडे त्याच्यावर मोठा प्रहार करू शकतो. चौकाराने आघात करतो योगेश. तो सुरेंद्र हा चेंडू बॅकफुट गेल्या, स्क्वेअर कट करतो. इथं मात्र चेंडू डीप पॉइंट रिजन मधून सीमा पार जातो का पाहायचं. थोडीशी गती कमी झाली पण चेंडू सीमा पार गेला, चौकार. दोन चेंडू आपण होता. एक ऑन साईडला, एक ऑफ साईडला. काय फलंदाजी करतो इथं मात्र सुरेंद्र लोखंडे. संघ नायक आहे. सांगितलं आपल्या ओपिनियन मध्ये 60 ते 65 धावा आम्ही कुठे येतो. मात्र देवीचा पाडा संघाची देखील फलंदाजी खूप खोलवर आहे. राम म्हात्रे सारखा एक अतिशय चांगला आक्रमक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे त्यांच्याकडे. त्याच्या नावावर सुद्धा 7 चेंडू 7 षटकांचा विक्रम आहे. पुढे योगेश गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज सुरेंद्र लोखंडे. हा चेंडू या वेळेला आपण बघितले तर जातोय लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. डीप मधनं येतोय मिड विकेट रिजन मधनं. जोपर्यंत रसिक चेंडूला उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत इथं 2 धावा घेण्याचा अवधी होता. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 10 धावा. पुढे योगेश मात्रे गोलंदाजी मार्कवर. उसारकर एंड कोड राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हा चेंडू यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर खेळून काढतोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक येतोय तिथे मात्र रोनक येतोय लॉंग ऑफ वरून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय तिथे मात्र 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा. काय फलंदाजी करतोय बघा. 2 चेंडू 2 चौकार मारले. तर आता मात्र 2 चेंडू मध्ये इथं मात्र आपण बोलली तर 2 टुडी घेतोय योगेश. तो सुरेंद्र शप्पल झालाय. ऑन साईडला कॅच होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्भय चेंडूची समाप्ती होते. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतोय. एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सारांश प्रवीण पाटील चषक 2019 वर्ष आपण बघतोय 8व. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा बाहेर. यावेळेला लँड होतोय षटकार. थँक्यू डीजे. आपण बघता डीजे मास्टर आमच्या आपल्यामध्ये तर ओम साईड डीजे भोपर आकाश पाटील यांचं खूप चांगलं डीजे आपण अपलोडिंग पाहतोय. तसे आपण DCWच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते संपूर्ण. आपण बघता आशिष गायकवाड, पंकज माळी, भूषण पाटील त्यांना देखील धन्यवाद देतो. खूप कमी आहे खरं. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहेत. खूप चांगला साऊंड सिस्टीम देखील त्यांच्या माध्यमातून दिली जाते प्रेक्षकांपर्यंत. धन्यवाद आशिष तुम्हाला सुद्धा. एक संपूर्ण टीम आहे. आशिष असो, आपण बघतो पंकज असो, भूषण असो, एक टीम वर्कने काम करतोय तो म्हणजे DCW. आपल्या विभागात सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा कव्हर करतात. भिवंडी विभागात सातत्याने आपण तो DCW काम करताना आपल्याला पाहिलेलं आपण. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. ते मात्र पहिलं षटक घेऊन येतोय यावेळेला. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सागर. येतो यावेळेला स्ट्राईकला फलंदाज असणारे पिंट्या जोशी. पहिल्या षटकात स्ट्राईक मिळाली नाहीये. पाहिजे आता स्ट्राईक मिळाले कशाप्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र आपण बघतो. नवपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 18 धावसंख्या आपण पाहू शकता. जय गणेश नवापाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकता बिनबाद 18 धावा. एक फ्लाइंग स्टार्ट दिला इथं मात्र. सागर तो पिंट्या
टॉस आहे ऑन साइडला, फक्त दिशा दिली आहे, चेंडू होतो कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र आपण एकच धाव मिळणार आहे. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला कोणीच धाव आपण पाहू शकता. आज हा बोराडे संघामध्ये नाहीये, पण त्याची उडी मात्र हे दोन फलंदाज भासू देत नाहीयेत, कारण का एक चांगला अष्टपैलू खेळाडू नाही आज संघामध्ये. पण खूप ऑप्शन आहेत आपण म्हणजे तर गोलंदाजीच्या माध्यमातून जय गणेश नावपाडा संघाकडे. सागर गोलंदाजी मार्कवर बोपर एंड कडून राईट आर्म उर्धकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज सुरेंद्र लोखंडे संघनायक. फुल टॉस आहे यावेळेला, चेंडू खूप उंच गेला मिड विकेटला, पंचांनी इथे मात्र नोटची खूण केली आहे आणि 1+1 धाव मिळणार आहे. फ्रीट असणारे यानंतरचा चेंडू. तो संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा फ्रीट ची खूण करतात आम्हाला मेन पंच पण तो डॅनी. 75 फ्रीट पिंट्या जोशीसाठी लायसन असणारे तर मात्र आमंत्रण असणारे या चेंडूवरती षटकार चौकार दाखवतो का पाहिजे पिंट्या जोशी. पिंट्या जोशीने बरेचसे आपण तो फ्रीटचे चेंडू सीमा पार धाडलेले आहेत. सागर तो पिंट्या. फुल टॉस आहे ऑन साइडला, नजाकत भरा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू फीड होईल ते मात्र एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता अर्जुन माळे आणि आपण तो सिद्धार्थ म्हात्रे, एक अतिशय चांगले गुणलेखक आहेत देवीच्या पाड्याचे, खूप चांगली आम्हाला मदत करतात. धन्यवाद सिद्धार्थ, तुम्हाला सुद्धा. अर्जुन तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. खरं गुणलेखक म्हणजे आमच्या पाठीचा कणा असतो समालोचकांच्या. तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा, एक चांगली सुरुवात बघायला मिळते. जय गणेश नवापाडा संघाच्या माध्यमातून. सागर राईट आर्म उर्धकडे मारा करतो. स्ट्रायकला सुरेंद्र. चेंडू बॅकपुढे गेला, लेटकट केली तर मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. मंदार भोईर चूक करत नाही आणि इथे मात्र सुरेंद्रला परतावं लागणार आहे. सागरला मिळणारी पहिली सफलता. जे नवीन फलंदाज येतोय, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर येतोय. जेवढा चांगला गोलंदाज तेवढा चांगला फलंदाज रुपेश म्हात्रे तपासचा कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय. तर दोन अष्टपैलू खेळाडू मैदानात आपण पाहू शकता. सलामीची जोडी देखील दोन अष्टपैलू खेळाडूंची झाली होती, पण आता मात्र दोन अष्टपैलू खेळाडू मैदानात आहेत आपण पाहू शकता. यावेळेला पिंट्या आणि रुपेश म्हात्रे, पिंट्या जोशी आणि आपण बघतोय रुपेश म्हात्रे ही जोडी. सागरला यश संपादन झालंय. धावसंख्या धाव फलकात जय गणेश प्रथम फलंदाजी करताना नावपाडा संघाची एक गडी बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. आज प्रेक्षक भरपूर प्रमाणात आहेत. प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण प्रेक्षक म्हटले ते स्पर्धेचा प्रमुख घटक आहेत. नक्कीच 10 तारखेला प्रेक्षकांना निमंत्रण असणार आहे की आपण कोणी युट्यूबवर किंवा घरी बसून सामने पाहू नका, तर मैदानात या गोट्याची नटखट अदाकारी आपल्याला बघायला मिळेल. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज डावखोरा शैलीदार फलंदाज रुपेश म्हात्रे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतोय, चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून स्क्वेअर मध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक येतोय. इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2ने खातं उघडलं जातं रुपेचं. 2ने धावसंख्या वाढते. जय गणेश नावपाडा संघाची एक गडी बाद 24 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. P2चं षटक आहे, त्यामुळे 3 क्षेत्रक्षण सर्कलच्या बाहेर आहे. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिळवण्याला आपण पाहू शकता, एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण पाहू शकता, एक मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रक्षण पाहू शकता. सागर तो रुपेश. चेंडू खूप चांगला ऑफ ड्राय बघायला मिळतोय. चेंडू जातोय शाखावर रिजन मध्ये, मिसफील्ड होते, मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. पिंट्या जोशी सांगतोय माझा कॉल आहे, मी पूर्ण करणारी धाव. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 26 धावा आपण पाहू शकता. 13च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या जातात. अजूनही चेंडू बाकी एक. पुणे सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज रुपेश म्हात्रे, खूप चांगली फलंदाजी करतो इथं मात्र. सागर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. पुढे सरसावले होते. यावेळेला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या आपण पाहू शकता जय गणेश नावपाडा संघाची
26 धावा आपण पाहू शकता. 13च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत या षटकात सागरचा विचार केला तर सागरने धावा दिल्या तब्बल 8 धावा दिल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केलेली आहे. तर पाहायचं येणारा गोलंदाज आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथं मात्र तिसरं षटक कोण घेऊन येतं यावेळेला पाहायचंय. थोडीशी आपण फक्त मैदानावर शॉर्ट अँड स्वीट मीटिंग केली जाते. तर पिंट्याचा विचार केला तर पिंट्याने आतापर्यंत आपण 2 धावा कुठल्यात आपल्या संघाने 2 सिंगल दाखवलेत. कारण पिंट्या एक असा फलंदाज आहे कारण हा फलंदाज जोपर्यंत खेळत राहील शेवटच्या षटकापर्यंत तोपर्यंत नक्कीच आशा असते जगणेश नावपडा संघाला. पाहिजे तर तिसऱ्या षटकामध्ये पिंट्याने आपण इथे 2 षटकामध्ये डिफेन्स क्रिकेट दाखवला. आता मात्र आक्रमण क्रिकेट दाखवतो का इथे मात्र तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता प्रदीप येतोय. प्रदीपला मी आज प्रथमच गोलंदाजी करताना पाहतो. तर पाहिजे आता पिंट्यासारखा एक आक्रमक फलंदाज असणार आहे. थोडंसं दबाव असणार यावेळेला गोलंदाज प्रदीप वरती कारण क्षेत्ररक्षक देखील आता विखुरलेलं आहे. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता एक अतिशय चांगला फलंदाज तिच्यापाडा संघाचा रममात्रेला आपण पाहू शकता ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट लेगला क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण वाईट लॉंग रिजन मध्ये पाहू शकता. एक मिडॉनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन पॉइंट क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. एक क्षेत्ररक्षण कव्हर्स रिजन मध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण पाहू शकता. प्रदीप गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला पर्यंत पिंट्या जोशी हा चेंडू पहिला चेंडू सर्वात देतोय. इथं मात्र बॉटमॅनचा वापर करतोय. चेंडू जोपर्यंत आपण एक षटकावरचा क्षेत्ररक्षण मिड ऑफला येईल चेंडूला फीड करेल. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल आपण 27 धावा पाहू शकता. आज मात्र पिंट्या संत गतीने फलंदाजी करतोय. डिफेन्सवरती जास्ती भार देतोय. खरं पिंट्या जोशीला माहिती आहे आज मात्र इथून चांगलं जर आपण फलंदाजी केली तर येणाऱ्या 2 महत्वपूर्ण स्पर्धा आहेत. स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषकाकडे आपण ग्रामीण वर्ल्ड कप आजपासून सुरू झाला आहे. तर येणाऱ्या 7 ते आपण फक्त 13 फेब्रुवारीला आमदार चषक सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. एक अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारीच्या कालावधीत आपण आमदार चषकचं देखील आयोजन केलं जाणार आहे. बघा मालिकावीरची जी 4 होती पिंट्याला मिळाली होती. पिंट्यासाठी ती स्पर्धा खास असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर प्रदीप येतोय. पुणे उसरकर एंड कडून सायकल फलंदाज डावखुरा शैलीदार फलंदाज रुपेश म्हात्रे स्टेप आउट पुढे सरसावलाय. पुलटा चेंडू करून घेतला. यावेळेला खूप चेंडू उंच गेलाय आणि इथे मात्र चूक होणार नाहीये. रुपेशला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. प्रदीपला मिळणारी पहिली सफलता. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येतोय हेमंत उर्फ लारा. रुपेशने आपण प्रयत्न केला तर थोडीशी ताकद कमी पडली मिड विकेट रिजन मध्ये. प्रदीपला मिळणारी पहिली सफलता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता जगणेश नावपडा संघाची 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना खूप चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र आपण पार्ट टाइम गोलंदाज प्रदीप संघ नायकाने विश्वास दर्शवलाय. त्या विश्वासाला एक गोलंदाजी करतोय. स्ट्रायकला फलंदाज आता मात्र पिंट्या जोशी असणार आहे. पिंट्या क्षेत्ररक्षकाची यावेळेला पाहणी करतोय. प्रदीप तो पिंट्या हा चेंडू यावेळेला पंच नोटची खूण करतायत. मिसफीड होतो. इथं मात्र चेंडू सीमापार जातो का आणि चेंडू सीमापार 5 धावा मिळणार. इथं मात्र नोटची खूण केली पंचांनी. फीट देखील असणारे बघा सोने पर सुहागा असणारे पिंट्यासाठी पुन्हा एकदा फीट मिळणार आहे पिंट्याला. कारण एक फीटचा फायदा उचलला नव्हता. इथं मात्र पाहिजे प्रदीप कशा प्रकारे फीटचा चेंडू फेकतो की पिंट्या मात्र इथं मात्र चौकार षटकार मारतो का पाहिजे. कारण मगाचा चेंडू या आधीच्या षटकामध्ये पिंट्याला फीट आला होता पण त्याचा मात्र फायदा उचलला नव्हता पिंट्या जोशीने. आता मात्र पाहिजे पिंट्या जोशी कशा प्रकारे फलंदाजी करतो. इथं मात्र फीटवर
तर प्रदीप गोलंदाजी मार्कवर उसरगर एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. फ्रीटचा चेंडू स्ट्रायकला फलंदाज पिंट्या. चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. कारण पिंट्यासारख्या फलंदाजाला तुम्ही जेव्हा डॉट चेंडू फ्रीचा डॉट चेंडू फेकला म्हणजे खूप चांगली गोलंदाजी तुमच्याकडून केली जाते. पुणे गोलंदाजी मार्कवर प्रदीप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज पिंट्या जोशी. चेंडू बॅकफुट गेला इथे मात्र इनसाइड लागते. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रदीप कडून. कारण काय आक्रमक फलंदाज आहे पण लाईन आणि लेंथ जर बघितली प्रदीपचा विचार केला तर ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला टाकतोय या वेळेला. खरं राम म्हात्रे सातत्याने सूचना करतोय प्रदीपला. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता स्थिर आहे. 32 धावसंख्या 10 फलकाते पाहू शकता. 2 गडी बाद झाले फलंदाज सुरेंद्र आणि आपण तो रुपेश म्हात्रे बाद झालाय. प्रदीप तो पिंट्या रिवाचा वापर केला इथे मात्र चेंडू सीमारेषा बाजूला लँड होतोय. पिंट्याच्या बॅट मधून दमदार दणदणीत खणखणीत षटकार. कारण पिंट्याला माहिती सरळ बॅटनी धावा येत नाहीये त्यामुळे रिवाचा वापर करतो आणि सक्षम फटका बघायला मिळतोय. चेंडू पॉइंट सीमारेच्या बाजूला लँड होतो. षटकार षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता. 38 धावा आपण पाहू शकता यावेळेला. पुढे प्रदीप गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज पिंट्या जोशी. पुणे रिवाचा वापर यावेळेला चेंडू हवेत तीन षटकाची समाप्ती झाली बघा. ड्रिंक्स येणार नाहीये मैदानात कारण ड्रिंक्स बॉक्स आहे त्यामुळे आपण जलपान करू शकता. तर धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता. 3 गडी बाद 30 धावा आपण पाहू शकता. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. 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 नक्कीच सरांचा वाढदिवस देखील याच मैदानावर साजरा केला जातो. आमच्याकडून देखील त्याला शुभेच्छा असणार आहेत. 10 तारखेला त्याचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तर विनंती करतोय आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणारे ओमसाई अगासन विपक्ष जय गणेश घारिवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सुजित पाटील जरा आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं. आपल्याला राहुल पाटील बोलत आहेत. पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना पाहतोय. नवपाडा विपक्ष देवीचा पाडा. दोन्हीच संघ आपण जर वेश विभागातील आहेत आणि दोन्ही जर विचार केला तर पाड्या बाजूबाजूचे संघ आहेत. तर 7 पाड्यांमधले हे 2 संघ आहेत. तर गोलंदाजी मार्कवर येतो ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला योगेश येतोय. स्ट्रायकला फलंदाज हेमंत उर्फ लारा. चेंडू खूप चांगला होता. खोलव्या टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू होतो लॉंग ऑनला. एकच धाव मिळणार आहे. सागर येतो इथं मात्र चेंडूला उचलतोय फेकी करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता यावेळेला
39 धावा. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला यश चौधरी, सुरेश चौधरी यांचे सुपुत्र. जर सुरेश चौधरी आपण आला असाल मैदानात तर यायचं मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. धन्यवाद सुरेश दादा, तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी मात्र थोडंसं क्रिकेटपासून दूर झाले ते, पण त्यांचा चिरंजीव खेळताना त्यांना बघायला मिळतं. खूप आनंदाची गोष्ट असणार त्यांच्यासाठी. योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यश चौधरी. चेंडू खोलवर टाकला होता. यावेळेला फ्रंट फुटर आले होते. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय वेगवान चेंडू फेकला होता यावेळेला यशला. यासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन निघाला, एक क्षेत्ररक्षण लॉंग लेटरिझम मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरला, एक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण. योगेश टू यश. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यावेळेला आपण बघतो लारा काहीतरी सूचना करतोय. कारण लारा नो स्ट्राईकला आहे. आरशाप्रमाणे आपण बघतो काम करताना दिसतोय. कारण यावेळेला सूचना करतोय की फुटवर्कचा वापर करावा लागणार आहे. 2 चेंडू सलग निर्धाव फेकतो इथं मात्र. पुढे योगेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात 4थं षटक घेऊन अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. कारण का एक धावेसाठी तर संघर्ष करावा लागतोय. जगणेश आपण बघतोय नवपडा संघाला. योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यश चौधरी. चेंडू बॅकपडक गेलाय. खूप चांगला स्क्वेअर कट केला होता. इथे मात्र मिसफील्ड होता. इथे मात्र 2 धावा पूर्ण होतात का पाहायचंय. आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 41 बघा लाराने सूचना केला आणि त्या सूचनेचा अंमलबजावणी करतो इथे मात्र यश. कारण आम्ही नेहमी सांगत असतो 9 स्ट्राईकचा फलंदाज म्हणजे आपण आरशाप्रमाणे काम करतोय स्ट्राईकांच्या फलंदाजासाठी. पुणे तर योगेश गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाला मात्र आता मात्र ऑफ साईडला आणलं जात आहे. पॉइंटला आणलं जात आहे. आता मात्र मंदारला आपण बघतोय पॉइंटला आणलं जात आहे. आता मात्र योगेश तू यश फुल टॉस आहे. ऑन साइडला भिरकावून दिला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीम आरसेबल चेंडू लावतोय षटकार. धावसंख्या 10 फलकावरती 47 धावा आपण पाहू शकता. काय फलंदाजी करतोय आता मात्र बघा. 2 चेंडू जरी निर्धाव गेले पण लाराने मात्र सूचना केली आणि त्यानंतर मात्र बघा प्रेक्षकांना विनंती करतो आपण गाडी बाईक बाजूला करायची. लाईट टेलिकास्ट सुरू आहे मित्रांनो, थोडं सहकार्य करा. योगेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला यश. फुल टॉस आहे. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. डीप मध्ये जातोय चेंडू. लॉक ऑफला क्षेत्ररक्षण आहे. इथं मात्र एकच धाव मिळते. इथं मात्र 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 4 षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र 48 धावा आपण पाहू शकता. 12च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत पण अंतिम षटक आणि 2 फलंदाज आपण म्हणतो यश आणि लारा ही जोडी किती धावा कुठते इथे मात्र. तर पाहिजे तर अंतिम षटक कोण घेऊन येते यावेळेला आपण बघतो देवीच्या पाडा संघाकडून. धावसंख्या 10 फलकावरती 48 धावा. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतं यावेळेला. तर गोलंदाजी मार्कवर येतोय एक नवोदित गोलंदाज मंदार भोईर. पाहिजे मंदार भोईर कडे आता पाहिजे अनुभव जरी कमी असला पण गोलंदाजी मात्र खूप चांगली करतोय. पाहिजे आत्ता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 आक्रमक फलंदाज त्याच्या समोर असणार आहेत यावेळेला. यश चौधरी आणि आपण येतोय हेमंत उर्फ लारा. धावसंख्या 10 फलकावरती 48 धावा आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना नौपाडा संघाची गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर 3 गडी बाद झाले. फलंदाज सुरेंद्र पिंट्या. रुपेशने मात्र थोडीशी निराशा केली आपल्या पाठीराख्यांची. मंदार गोलंदाजी मार्कवर यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. प्रदीप यष्टीरक्षक ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता.
एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगनला आणि एक लॉंगनला क्षेत्ररक्षण पाहू शकता. चेंडू अप्रतिम ऑफड्राय बघायला मिळतंय. चेंडू डीप मधून निघून जातोय. याच्या बॅट मधून धावसंख्या धावफलक 50 कंप्लीट टाय होऊन जाते नवापाडा संघासाठी. काय फलंदाजी करतोय बघा. 2 चेंडू जरी डॉट केले पण माझ्यात किती गुणवत्ता दाखवून देतो यश चौधरी. काय फटका दाखवला इथं मात्र ऑफड्रायच्या माध्यमातून. पुणे दमनदार गोलंदाजी मार्कवर. मंदारचं स्वागत केलं चौकाराने. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 52. चला गसन संघ संघनायक आणि घारिवली संघ संघनायक नाणेपेक्षासाठी यायचंय. वैभव यायचंय. भाऊ आपण यायचंय. मंदार तू यश. हा चेंडू ऑन साइडला खूप उंच गेलाय चेंडू पण लांबी मात्र कमी आहे यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं इथं मात्र. 3 धावा इथं मात्र कुठल्या 3ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 55. बघा मुख्यच्या सनी इथं मात्र रोनक एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे पण थोडं सापडवतो चेंडूवरनं. यावेळेला नजर बाजूला करतोय. नजर हटी तो दुर्घटना घटी आणि इथं मात्र दुर्घटना घडते. झेल सुटतो याचा आणि 3 धावा देखील मिळतात नवापाडा संघाला. तर स्ट्रायकिंगला फलंदाजी येतो आता मात्र बऱ्याच वेळानंतर आपण बघितले तर हेमंत उर्फ लारा. चला गचल संघनायक यायचं वैभव. कारण घारिवली संघनायक संतोष उर्फ बाळू आलेले आहेत. मंदार गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एंड बदलतोय आपला. सायकल फलंदाज हेमंत. फुल टॉस आहे यावेळेला आपण बघतोय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय यावेळेला. पंच नोची खून करतायत. 3 धावा इथे मात्र आपण पूर्ण केलं जात आहे. एकूण 3 धावा मिळणार. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 58 फीट असणारे यावेळेला. बघा 3 फीट 3रा फीटचा चेंडू असणारे. फायदा उचलला नाहीये यावेळेला अजूनपर्यंत. पण पाहायचं या चेंडूवरती फायदा उचलतोय का इथं मात्र. मंदार बॅटम राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू शॉर्ट पिच आहे. पुल केला ऑन साइडला. चेंडू गेला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. बघा षटकार आलाय. चुकीला माफी असावी. चौकाराची खून केली होती आम्ही. षटकार येतो इथं मात्र. बघा फ्रीटचा फायदा पूर्णपणे घेतला इथं मात्र. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 64 धावा आल्या आहेत. बघा नवीन चेंडू द्यायचा लवकर. चला आगाचा संघनायक या. वैभव यायचं आपल्या संगणकाला पाठवून द्या. आपण सातत्याने मी तुम्हाला सूचना करतोय. तीन चेंडू अजूनही बाकी त्या षटकातील. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 64 धावा. मंदारचं षटक थोडंसं महागडं पडतंय. मंदार तू हेमंत. चेंडू यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय यावेळेला वडिश लोकांना रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतो इथं मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केलं. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा आपण पाहू शकता. बघा जरी अपयश आपण तर रुपेश ठरला. पिंट्याने पण चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी जास्त. पण मात्र इथं या 2 फलंदाजांनी खूप चांगली भागीदारी केली. यश आणि आपण हेमंतने या स्पर्धेचा विचार केला तर आपण होतोय निलेश कापसे. चेंडू यावेळेला कार्पेटच्या मध्ये जातोय.
मिड विकेट आणि आपण त्याच्यामध्ये चेंडू सीमा पार देतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 70 धावा. स्पर्धेतल्या हायेस्ट धावा कुठल्या जात आहेत. स्पर्धेचा विचार केला तर 50 धावा कुठल्या तर निलेश कापसेने आणि भागीदारीचा जर विचार केला तर निलेश कापसे आणि आपण तर विजय भोईरच्या माध्यमातून आपण 58 धावांची भागीदारी सुद्धा केली गेलेली आहे. तर आता या दोन फलंदाज देखील मध्ये खूप चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आतापर्यंत. संख्या धावफलकाती 70 धावा आपण पाहू शकता. सत्तर धावा धावफलकात आपण पाहतोय. हायेस्ट धावा आपण पाहतो आजच्या दिवसात. फुलटॉस आहे यावेळेला. खूप चांगला फटका पण चेंडू खूप उंच गेला यावेळेला. चूक होणार नाहीये. वडिश लॉंगनला इथं मात्र फलंदाज बाद होतोय. अंतिम चेंडूवरती यश मिळतंय आपण बघतो मंदारला आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 70 धावा 71 धावाची गरज असणार आहे इथं मात्र आपण देवीच्या पाडा संघाला जिंकण्यासाठी. 14.42च्या सासने धावा कुटाव्या लागणार आहेत इथे मात्र. खरं गोलंदाजी खूप चांगली आपण नावपाडा संघाची तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागणार आहे खास करून सागर राम योगेशला. तर पुन्हा एकदा विनंती करतोय शेवटचा कॉल असणार बघा ओमसाई अगस्त संघ कारण का इथं मात्र जय गणेश घारवी संघाने आलेले आहेत. नेल्सन यायचंय आपण लवकर कारण का मी सातत्याने सूचना करतोय तुम्हाला. एक इनिंग संपल्यानंतर तुम्हाला लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. बघा एक अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहू शकता. सारांश प्रवीण पाटील चषक 2019 आपण पाहताय. एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते. जय मल्हार क्रिकेट संघ भोपरच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आपण इथं खेळली जाते. खरं स्पर्धेचा आज आपण बघितलं तर 3रा दिवस आणि या स्पर्धेचा 8वं वर्ष. खास करून प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकार्याने देव तेवढे धन्यवाद कमी आहे कारण काय आपण बघतो पिताने पुत्रासाठी दिलेली एक अनमोल भेट आहे. कारण का तुम्ही भेट मस्त आपण बघतो काय गाडी देऊ शकता काय आणखीन गिफ्ट देऊ शकता पण ही अनमोल स्पर्धा आपण बघितलं तर पिताने पुत्रासाठी भेट केलेली स्पर्धा आहे. 8वं वर्ष सातत्याने प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी स्पर्धा खेळताना दिसत आहेत. हॅलो तर तेजस लक्ष्मण माळी यांना विनंती करतोय यायचं आपण समालोचक कक्षामध्ये. तर नाणेफेकी करायची यावेळेला. तर अभिमन्यू माळी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायची. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आगासन विपक्ष घारिली म्हणजे 2 दिग्गज संघांमध्ये आपण नाणेफेकी इथं मात्र सामना खेळला जाणार. नाणेफेकी करतो इथं मात्र अभिमन्यू माळी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकी करायचे. तर अभिमन्यू माळीच्या शुभास्ते आपण आगासन पक्ष घारिवलीमध्ये नाणेफेकी केली जाते इथं मात्र. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर नाणेफेकी कोणी जिंकली आम्हाला कळवायचं आहे. अगस्त संघात नाणेफेकी जिंकलेली आहे आणि निर्णय कळवायचा आम्हाला नेल्सन लगेच. तर नाणेफेकी जिंकली आपण तर अगस्त संघाने आणि आपण क्षेत्रक्षेत्र स्वीकारलंय. तर फलंदाजी आमंत्रित केली तर मात्र जय गणेश घारिवली संघाला. तर इथे मात्र 71 धावांचं लक्ष असणार आहे. 14.20च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार इथे मात्र आपण येतोय देवीचा पाडा संघाला. तर पाहिजे आता नवपाडा संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतो. फलंदाजी खूप चांगली केली. यशने केली लाराने केली मिडल मध्ये येऊन. आता मात्र धावा तर खूप चांगल्या इथं जमवल्या आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते कारण काच अनुभवी गोलंदाज बाळा बोराडे संघामध्ये नाहीये पण त्याची उणीव मात्र भासून देणार नाही. तिथं कापायचं गोलंदाजी तर मात्र गोलंदाजी बघितलं खूप चांगली. रुपेश आहे पिंट्या आहे सुरेंद्र लोखंडे आहे जितू जोशी सारखा एक अतिशय चांगला गोलंदाज आहे.
तर यानंतर सामना असणारे आगासन विपक्ष घारिवली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तर सामना जेव्हा सुरू होईल तो ऐकूया आमचे साथी समालोचक नितीन काळे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज समीर भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला झटका. 71 धावांचा पाठलाग करत असताना देवीचा पाडा संघाला. एकाहत्तर धावांचा पाठलाग करत असताना देवीचा पाडा संघाला पहिलाच झटका बसला समीर भोईरच्या स्वरूपात आणि यश संपादन केले गोलंदाज सुरेंद्रने. एकाहत्तर धावांचं टार्गेट आपण दिला. शेवटचा सामना आहे. एका बाजूला नवापाडा संघ, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा संघ. 70 धावा तब्बल बनवल्यात आणि 71 धावांचं लक्ष तर पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती झटका बसलाय आणि तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज कपिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुरेंद्र इथे मात्र कपिलच्या बॅट मधनं फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक यश झेल खाली येते आणि काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 झटके बसलेत फलंदाजी करत असताना देवीचा बाला संघाला. यश चौधरीने खूप चांगला झेल टिपलाय आणि कपिलला मात्र गोल्डन डकवर बाजवावं लागेल. ज्या वेगाने आले होते यश चौधरी मात्र तेवढा चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज अक्षय. सेकंडला योगेश. हॅट्रिक चेंबरडर गोलंदाज सुरेंद्र. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आपण बघितलं निलेश कापसेच्या बॅट मधला. पायचीचा अपील. पंच सांगतात चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होते ऑप्शनच्या बाहेर. पंचाचा इशारा येतो लेग बाईस. प्रवीण पाटील पंचांच्या भूमिकेत आहेत. स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांची भूमिका राहिली आहे. जय मल्हार क्रिकेट क्लब भोपर आयोजित सारांश प्रवीण पाटील चषक 2019 तिसरा दिवस आपण या स्पर्धेचा बघतोय. डीसीडब्ल्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. सुरेंद्र इथे फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरना. पहिला षटकार अक्षयच्या बॅटमधनं. शून्यावरती 2 झटके बसल्यानंतर अक्षयच्या बॅट मधनं आलेला हा उत्तुंग षटकार. 71 धावांचा पाठलाग असा. मागच्या सामन्यात 61 धावा वाडेकर संघाने सहज चेस केला. मग 71 धावा का होणार नाही. त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल देवीचा पाडा टीमला. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रतीक आलेत. थोडस उशीर करतायत तोपर्यंत 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. वन टू एक चेंडू शिल्लक आहे. धावपळ धावा लागल्यात त्या 9.
सुरेंद्रने 5 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केलेत, 2 गडी सुद्धा बाद केलेत. सुरेंद्र राईट मोर द विकेट. फुलटॉस क्षेत्रक्षण आलेत वेगाने पुन्हा एकदा प्रतीक. आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण, चांगली फेकी आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धापळकर धावा लागले तर 2 गडी बाद. 10 धावा धापळकरती लागले. 71 धावांचा. रुपेश मात्र 2 मिनिटं आपण मैदानाच्या बाहेर येते अर्जंट. रुपेश थोडा पण लवकर या धावत. तर 10 धावा धापळकरती लागल्या. 61 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर चला सामना सुरू करायचंय. तर 71 धावांचा पाठलाग असताना पहिल्या षटकात धावा खर्च केला सुरेंद्रने 10. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल अगस्त्यन विपक्ष जय गणेश घारिवलीमध्ये. कालच्या दिवसात आदर्श पडला आणि दिवा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय. मकर संघ चषक मध्ये सुद्धा आपण बघितलं 98 धावा कुठल्या पडले संघाने. आणि आता मात्र दहिसर या संघाविरुद्ध त्यांना फाईट करावी लागेल दुसऱ्या फेरीत. तर 61 धावा अजूनही बनवायचे आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रुपेश म्हात्रे दुसरं षटक घेऊन येत आहेत. सेकंडला फलंदाज बघतो अक्षय. 9 सेकंडला योगेश म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धापळकरती लागले. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकात गोलंदाज रुपेश म्हात्रे या गोलंदाजाचा वापर केला होतोय. भोपर एंड कडनं गोलंदाजी मार्कवर. ते मात्र फलंदाज अक्षयला पूर्णपणे बीट केलंय. फिरकी आक्रमण, फिरकी गोलंदाजाचा वापर केला होता रुपेश म्हात्रे. ज्या प्रकारे आपण बघतो वाडेकर संघामध्ये भरपूर गोलंदाज आपण फिरकी गोलंदाज बघतो. इथे मात्र फटका चांगला. मात्र लॉंग ऑनला क्षेत्रशक्ती ते आहेत. प्रत्येक कोणती चूक करत नाहीये आणि अक्षयच्या स्वरूपात लागणारा तिसरा झटका देवीचा वाडा टीमला. अक्षय बाद होतोय. प्रतीक चांगला झेल टिपतोय. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतो आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज राम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये होते. डीसीडब्ल्यूच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा घराघरात पोहोचण्याचं काम केलं. आता मात्र 61 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये देवीचा पाडा टीमला. आणि गोलंदाज रुपेश म्हात्रेचं दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत आपण बघतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ओमसाई आगासन आणि त्याला फाईट करेल तो जय गणेश घारिवली संघ. रुपेश गोलंदाजी मार्कवर. भोपर एंड कडनं सेकंडला फलंदाज योगेश म्हात्रे. रुपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. मात्र पंचांचा इशारा येते. फ्लॅट स्ट्रोक हा षटकार. धावसंख्या 16. रुपेश इथे मात्र ऑन द डोस चेंडू होता. चेंडू हवेत. गुरुनाथ कोणती चूक करत नाही आणि योगेशच्या स्वरूपात लागणारा हा चौथा झटका देवीचा पाडा टीमला.
सागर येथे नवीन फलंदाज 4 गडी बाद 16 धावा. धापलका धावा लागल्या 16. दुसरे षटक मार्गस्थ असताना 16 धावा धापलकती लागल्यात. रुपेश मात्रे गोलंदाजी मार्कवर आहेत. राईट मोर द विकेट. रामसाठी फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 22 धावा धापालकती लागल्यात. 71 धावांचं लक्ष्य. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. ते मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते आणि 2 षटकांचा खेळ संपला आणि देवीचा वाडा संघाची धावसंख्या ती 4 गडी बाद 22 धावा. 18 चेंडू आणि अजून 49 धावांची गरज आहे. डीजे तर 22 धावा धापालकती लागल्यात. क्षेत्ररक्षण लावून घ्या. नौपाडा संघ 18 चेंडू 49 धावांची अजूनही गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर संख्येने सपोर्टर्स आपण बघतो नौपाडा टीमचे. नेहमीच या टीमला सपोर्ट राहिला कारण की 2 मानांकित स्पर्धा आपण बघितल्या. स्वर्गीय रतन स्मृती चषक उपविजेता सुभाष भोईर साहेबांची आमदार चषक त्या स्पर्धेत सुद्धा उपविजेता संघ 2 मोठ्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या या नवापाडा टीमने आणि त्यामुळे भरपूर संख्येने नेहमीच या टीमला सपोर्ट राहिलाय. 18 चेंडू 49 धावांची अजूनही गरज आहे. तिसरे षटक घेऊन गोलंदाज यश चौधरी. सुरेश चौधरी यांनी काळ गाजवला पूर्णपणे नवापाडा टीम साठी. फिरकी गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र त्यांचे चिरंजीव यश चौधरीला आपण बघतो नवापाडा टीम मध्ये. इथे मात्र एज लागते. मात्र शॉट फाईन लेगला बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण राजा आहेत तिथे. मात्र राजाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाही नाहीये. धावसंख्या 23. यश चौधरी गोलंदाजी मार्कवर. धापलका धावा लागला ते 23. 48 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राम म्हात्रे असा फलंदाज आहे कधी धावांची गती वाढू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि सागर म्हात्रे सारखे असे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगस्टरांनी घालेलीमध्ये सुद्धा टॉस झालेला आहे. अगस्टन संघ टॉस विन आहे आणि एस्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत फलंदाज राम म्हात्रेच्या आणि राम म्हात्रेला मात्र मागे परतावं लागेल. मोठा झटका दिला यश चौधरीने या देवीचा पाडा टीमला. हाय तू सोन्यावानी हे भान फिरमाच्या लाटेवरी संगे घेशील का तू मंगलेदारी पुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी पुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी पुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी पुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या राम म्हात्रे सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद होतोय आणि खूप मोठा झटका दिलाय गोलंदाज यश चौधरीने. नवीन फलंदाज मंदार मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगस्टन संघाने
टॉस जिंकला आणि केजू प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आगासन टीमने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जय गणेश घालेले टीमला. तर मंदार येतो नवीन फलंदाज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज नवपाडा संघाच्या माध्यमातून यश चौधरी राईट मोर द विकेट. आणि ते अपील केलं जात आहे. फलंदाज बाद होतोय. अजून एक झटका बसतो मैदानामध्ये देवीचा पाडा टीमला. तर नवीन फलंदाज आकाश येतोय. हॅट्रिकच्या उंबरळ्यावर आहे गोलंदाज यश चौधरी. बघायचं यश चौधरी हॅट्रिक पूर्ण करतोय का. 48 धावा अजूनही बनवायचे. थोडासा अडचणीत आलाय तो म्हणजे देवीचा पाडा संघ. यश हॅट्रिकच्या उंबरळ्यावर राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूची गती कमी केली यशने. हॅट्रिक जरी पूर्ण झालेली असेल मात्र डॉट चेंडूची समाप्ती. 70 धावांचा डोंगर उभारलाय नवपाडा टीमने आणि त्या डोंगरचा पाठलाग करत असताना थोडस अडचणीत आलाय हा देवीचा पाडा संघ. इथे मात्र ब्लॉकलचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. दुसरी धाव पूर्ण होईल का. आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते सागर म्हात्रे आणि फलंदाज आकाशच्या माध्यमांना. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागतात त्या 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 25 धावा धावफलक लागल्यात. यश राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटचे गुण करतायत. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागल्यात त्या 26 धावा. 71चा टार्गेटचा पाठलाग करत आतापर्यंत देवीचा पाडा संघ धावसंख्या झाली ती 26. यश राईट मोर द विकेट. इथे मात्र वेगवान चेंडू होता. षटक समाप्त होतोय. तिसरं षटक इथे समाप्त झाले आणि धावफलक धावा त्या 26 धावा म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता बनवायच्या त्या 45 धावा. डीजे करतो आयोजन संदीप दादा माळीचे लाभते त्याला मोठे योगदान. सारांश पाटील चषकाचे दरवर्षी करतो आयोजन. संदीप दादा माळीचे लाभते त्याला मोठे योगदान. काटही गावच्या अहो विनोदादांचा. काटही गावच्या विनोदादांचा आहे हो त्याला मोठा आधार. काटही गावच्या विनोदादांचा आहे हो त्याला मोठा आधार. प्रवीण पाटील आहे आमच्या संघाचा कर्णधार. 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 गावाच्या नावासाठी करतो नेहमीच जीवाचं रान. मालिका वीराची बाईक मिळवली वाढवली गावाची शान. तर 12 चेंडू 45 धावांची गरज नक्कीच सातत्याने भोपर संघ खेळतो मात्र त्याचे प्रवेश फी सुद्धा भरणं खूप गरजेचं आहे. काम सातत्याने प्रवीण पाटील यांनी केलेलं आहे आणि आताचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय. सीझन मध्ये भरपूर स्पर्धा होत असतात आणि प्रत्येक ठिकाणी भोपर संघ खेळत असतो मात्र त्यासाठी तुमच्याकडे आता विचार केला आपण जर 12,000 16 17 25 अशी प्रवेश फी असते. प्रवेश फी नक्की प्रवेश फी भरण्याचं काम सातत्याने या प्रवीण पाटीलने केलंय भोपर टीम साठी भोपर गावासाठी. तर 12 चेंडू 45 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज रुपेश म्हात्रे.
12 चेंडू 45 धावा समीकरण थोडस महाग आहे. मात्र क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही होऊ शकतो. पहिला चेंडू बीट केले फलंदाज सागर म्हात्रेला आणि समीकरण बदललंय. येणाऱ्या 11 चेंडूने आता मात्र 45 धावांची गरज आहे. 11-45 समीकरण उरलंय मैदानामध्ये. रुपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र नेमकं घडलं काय जातंय. त्या चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि आता मात्र 45 धावा बनवायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या देवीचा पाडा टीमला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे सागरच्या बॅट मधनं. मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. स्वतः गोलंदाजाने कॉल दिला होता रुपेश म्हात्रेने, हा माझा झेल आहे, मी पकडणार. मात्र झेल इथे सुटलाय. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 28. येणारे 9 चेंडू आणि धावा बनवायच्या 43. 9 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आहे. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. सागरच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना हा षटकार. षटकाराने समीकरण बदलते. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायचे 37. रुपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टम्पच्या बाहेर जाण्याच्या चेंडू पण थोडीशी व्हाईट चिकन करतायत. 1 धाव. 8 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत. 7 चेंडू मध्ये 36 धावा बनताना बघितल्या आम्ही आगासन चषक मध्ये. मयूर देवकरने बनवलेल्या त्या मोठी देसाई संघाच्या महाग चेंडू मध्ये 36 धावा का बनणार नाही. प्रयत्न करावे लागतील सागरला. प्रयत्न सुरू आहे सागरच्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे मात्र क्षेत्रशेला बीट केलंय. बॅकिंग खूप चांगली बघा. 3री धाव पूर्ण होईल का. आणि 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आता मात्र 33 धावांची गरज. क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले इथे. 7 चेंडू 33 धावा अजूनही कठीण आव्हान आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रुपेश म्हात्रे. राईट मोर द विकेट. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. जितू झेल खाली. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानामध्ये फलंदाजी करणाऱ्या देवीचा पाडा टीमला. तर 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे आता. नवीन फलंदाज रौनक आणि गोलंदाज आहेत ते जितू जोशी, जे नेहमीच पहिलं षटके कधी कधी फेकतात. आज मात्र शेवटच्या षटकात त्यांचा वापर केलाय. धावाही तेवढ्या हव्यात. 33 धावांची गरज आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच वाडेगा या संघावर सामना खेळेल. तर चला पिंट्या जोशी जास्त वेळ नका घेऊ. ज्योती जोशी आहेत गोलंदाज. सुरेंद्र लोखंडे आपण बघतोय संघनायक आहेत. पिंट्या जोशी यष्टीच्या भूमिकेत मात्र वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करतात, कारण की 7-33 समीकरण आहे मैदानामध्ये. इथे मात्र पहिला चेंडू बीट केलं जाते फलंदाज रौनकला आणि आता मात्र 5 चेंडू 33 धावांची गरज आहे. 5 षटकार इथून रौनकने जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही देवीच्या पाडा टीमला. मात्र 5 षटकार रौनकने मारलं तर नक्कीच आत्मविश्वास त्याचा वाढेल, कारण की अजून येणाऱ्या भरपूर स्पर्धा आपण बघू शकाल. मकर संक्रांत चषक
स्वर्गीय रतनबा स्मृती चषक मध्ये सुद्धा देवीचा पाडा संघाला आपण बघू शकाल. मात्र कार्पेटच्या माध्यमातून डॉक्टर करतोय प्रतीक येत आहेत. मात्र फक्त आता औपचारिकता उरले या सामन्याची, कारण की 4 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एखादा चमत्कारच वाचू शकतो आता मात्र देवीचा पाडा टीमला. 4 चेंडू मध्ये 32 धावा बनणं थोडस कठीण आहे. आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज जितू जोशी. पहिल्या फलंदाजीला शेवटचा सामना आपण बघतोय. या स्पर्धेचा नियम राहिला सर्व सामने 5 षटकांचे. मागच्या वर्षी या स्पर्धेत सर्व सामने 7 षटकांचे झाले होते. सुपर 8 साठी पहिल्या दिवसात आपण विचार केला जातिवली उत्सर्गर, आजच्या दिवसात आपण कालच्या दिवसात विचार केला तर पडले आणि दिवा. आणि आज बघायचंय अगस्टन धारिवली संघ पुढे सरकले आणि वाडेकर त्यांना फाईट करायचं बघतोय. मात्र जवळजवळ आपण बघितलं नवा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 70 धावा उभारल्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना समीर भोईर पहिल्या चेंडूवरती बाद झाले आणि त्यानंतर हा संघ अडचणीत आला. इथे मात्र अजून एक चेंडूची समाप्ती होते. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण बघतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नवापाडा संघ 70 धावा उभारल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला. इथे फटका चांगला आहे. यश चौधरी खूप वेगाने आलेत आणि बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे झेल खूप चांगला टिपला कपिलचा आणि त्याच प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला बघायला मिळते. वन टू गो. फक्त औपचारिक उरले. बाळू पाटील विजयाच्या दिशेने वाटचाल असताना बाळू पाटीलला एसके चषक मध्ये सामना झाला होता नवापाडा आणि वाडेकर. आणि आता पुन्हा सामना झाला. पुन्हा एकदा खूप चांगला झेल टिपलाय यश चौधरीने. तर लाईनअप करायचं देवीचा पाडा संघ लाईनअप करा. पिंट्या जोशी नवापाडा संघ आपण लाईनअप करायचं नक्कीच. बाळू एसके ट्रॉफी मध्ये काही कारणास्तव नवापाडा संघ उशिरा आला. त्यांना 5 धावांची पॅनल्टी लागली आणि त्यामुळे सामना त्यांना गमावा लागला वाडेकर संघाविरुद्ध. मात्र